शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिल्यानं वादाला तोंड. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांची आता शिवरायांपर्यंत मजल. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल. मवियात एकनाथ शिंदे ज्युनियर होते म्हणून मुख्यमंत्री पदाची संधी हुकली. 5 वर्षांनंतर संजय राऊतांचा गौप्यस्फोट. तर शिंदे चालणार नाहीत अशी शरद पवार अजितदादांची भूमिका होती, राऊतांचा दावा. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय. सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर मंगळवारी होणार आढावा बैठक. नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस. मंत्रिमंडळाच्या बैठकीआधीच अजेंडा लीक करणाऱ्यांची खैर नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम. तर ठाकरे सरकारचा अजेंडा लीक करणारेच तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा टोला. तारीख नसलेल्या कृषी विभागाच्या पत्रावर सही करून 200 कोटींची रक्कम अदा करण्याचे मुंडेंचे निर्देश. अंजली दमानियांचा नवा आरोप. तर दमानियांचं अर्धवट ज्ञान. धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले. चंद्रशेखर बावनकुळे धसांचे बॉस. त्यांनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? संजय राऊतांना संशय. सर्व शिवसेना नेते लवकरच मस्सादोकला जाणार असल्याची राऊतांची माहिती. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा. शिवजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल, मलिकांसह भुजबळांचीही उपस्थिती. मुंडे धस भेटीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्येही छेडाछेडीची शक्यता. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. भेटीसाठी भाजपनं धसांवर दबाव टाकल्याचाही दावा. शरद पवारांवर टीका केल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत, शरद पवार एकाच मंचावर. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त दोन्ही नेते एकत्र. रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. तर केजरीवालांचा पराभव करणारे परवेश वर्मा होणार दिल्लीचे उपमुख्यमंत्री. उद्या पार पडणार शपथविधी सोहळा. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह. किल्ले शिवनेविरळ सरकारच्या उपस्थितीत सोहळा. तर आग्र्यातही विशेष कार्यक्रम. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराजांना मानाचा मुजरा. भारताच्या मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीला उद्यापासून सुरुवात. दुबईत बांगलादेश विरुद्ध सलामीची लढाई. बुमराच्या अनुपस्थितीत गोलंदाजांचा कस लागणार. दुबईतून माझावर विशेष कव्हरेज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.